हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. तर आज आपण सुरू करणार आहोत 8th स्टँडर्ड चॅप्टर नंबर 2 विच इज हेल्थ अँड डिझिजेस. तुम्हाला सुरुवातीला काही क्वेश्चन्स दिलेत बघा. हॅव यू एव्हर टेकन द लिव्ह फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस? म्हणजे तुम्ही आजारीपणामुळे शाळेतनं कधी सुट्टी घेतली का? एकदा काय भरपूरदा घेतली असेल. सिक लिव्ह आपण घेतोच बऱ्याचदा. तुम्ही खरे घेणार खोट्या घेणार, पण इथे तुम्हाला आता हे सिकनेस जे दिलंय, मग सिकनेस म्हणजेच काय किंवा आजारीपण म्हणजे काय ते आपल्याला चॅप्टरमध्ये बघायचे. व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली वेन वी बिकम सिक? जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा नेमकं काय होतं आपल्या शरीरात, तुम्हाला काय फील होतं? तर आपलं टेम्परेचर वाढतं. कधी तुम्हाला समजा म्हणजे सर्दी होईल, खोकला होईल, जुलाब होणं, उलटी होणं, हे जे सिम्पटम्स आहेत म्हणजेच आपण आजारी पडलोय हे आपल्याला कळतं. ओके. Sometimes we feel good even without taking any medicines, and sometimes we need consult a doctor and take regular medicines in sickness. Why is it so? म्हणजे कधी कधी बघा, तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल, तुम्ही डॉक्टरकडे न जाता सुद्धा तुम्हाला 1-2 दिवसांनी बरं वाटायला लागतं. पण कधी कधी 2-3 दिवस समजा तुम्हाला तो त्रास झाला आणि बरं वाटत नसेल, तर मग आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं, तिथून औषधं घ्यावी लागतात. मग असं का की कधीतरी आपल्याला बरं वाटतंय ऑटोमॅटिकली आणि बऱ्याचदा डॉक्टरांकडे जावं लागतंय? मग याचं रिझन आहे आपली इम्युन सिस्टीम. की आपल्याला जेव्हा सर्दी खोकला वगैरे किंवा जो काही त्रास होत असेल, तर बरेचसे असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, व्हायरसेस बॅक्टेरिया वगैरे असतात की जे आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात, आपल्या बॉडीला इन्फेक्ट करतात आणि मग आपल्याला त्रास होतो. पण जेव्हा हे मायक्रोज आपल्या बॉडीत एंटर करतील, तर आपल्या बॉडीमध्ये एक इम्युन सिस्टीम असते, ज्याला आपण मराठीत रोगप्रतिकारक शक्ती म्हणतो. तर ती इम्युन सिस्टीम त्या मायक्रोब्सला किल करण्याचा ट्राय करते. मग जर आपली इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग असेल तर ते त्या मायक्रोब्सला किल करणार. म्हणजे मग तुम्हाला डॉक्टरकडे न जाता सुद्धा 1-2 दिवसांनी बरं वाटायला लागतं. पण जर समजा आपली इम्युन सिस्टीम तेवढी स्ट्रॉंग नसेल की जेणेकरून ते व्हायरस किंवा बॅक्टेरिया किल होतील, मग तेव्हा मात्र आपल्याला डॉक्टरकडे जाणं मस्ट आहे. मग तिथे जाऊन आपण जेव्हा ते टॅबलेट्स, औषध, सिरप जे काय असेल ते जेव्हा कन्झ्युम करतो, मग आपली इम्युन सिस्टीम बूस्ट होते आणि ते मायक्रोब्स जे असतील ते किल होणार. ओके. म्हणजे हे जस्ट तुम्हाला एक बिगिनिंग दिलंय की हेल्थ डिझीज वगैरे जे आहेत तर ते आपल्याला डे टू डे लाईफमध्ये समजा आपण फील करतो. मग आता नेमकं हेल्थ म्हणजे काय? ओके. तर इथे आता एखादा व्यक्ती हेल्दी आहे हे जर म्हणायचं असेल, तर मग आपण त्याला कसं डिफाईन करणार की हेल्दी कोणाला म्हणणार? मग आता तुम्ही म्हणणार की समजा एखाद्याने जिम जॉईन केली, मस्त मसल्स वगैरे बायसेप्स ट्रायसेप्स बनवून घेतले, म्हणजे मग तो व्यक्ती आता हेल्दी आहे. तुम्ही कुठे जिमला जात असाल? आता 8th स्टँडर्डला तर नाही जाणार मोस्टली. मग आता तुम्ही हेल्दी नाहीत का? तर हेल्दी असणं म्हणजे काय की नुसतं फिजिकली फिट होणं, त्याला आपण हेल्थ नाही म्हणणार. मग आता हेल्दी पर्सन असण्यासाठी किंवा हेल्थ चांगली आहे तर यासाठी 3 गोष्टी असणार. फर्स्ट म्हणजे फिजिकल फिटनेस. मग ते पण तुम्हाला जसं मगाशी बोललो की फक्त जिम जॉईन करणं, मसल्स बिल्डअप करणं, त्याला आपण फिजिकली फिट नाही म्हणणार. म्हणजे ते पण आहेच, पण त्यासोबत आता तुम्ही समजा जर व्यायाम करत असाल, रनिंग करत असाल किंवा इव्हन आता तुमच्या एजनुसार तुम्ही 8th स्टँडर्डला आहात, मग तुम्ही समजा 1-2 किलोमीटर जर सहज रनिंग करू शकतात, म्हणजे मग तुमची हेल्थ चांगली आहे, फिजिकली तुम्ही तेवढे फिट आहात. पण जर समजा थोडं चालल्यावर पण तुम्हाला थकवा येत असेल, म्हणजे तुमचं फिजिकल फिटनेस तेवढा नाही आहे. सो फर्स्ट कंडिशन काय आहे हेल्दी असण्यासाठी? तर फिजिकल फिटनेस. पण मग फक्त फिजिकली फिट असेल तर तो व्यक्ती हेल्दी हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. तर सेकंड थिंग त्यासाठी इम्पॉर्टंट आहे मेंटल किंवा मग ज्याला आपण म्हणतो सायकोलॉजिकल. ओके. म्हणजे आता जो व्यक्ती समजा फिजिकली खूप फिट आहे, पण तुम्ही त्याला समजा जर म्हटलं की आता 2+2 किती, मग तो म्हणेल अरे मला माहीत नाही. म्हणजे आता मेंटली जसं आपण म्हणतो फिजिकली, तसं मेंटली जर समजा तो व्यक्ती व्यवस्थित एबल असेल त्याच्या एजनुसार, जसं तुम्ही 8th स्टँडर्डला आहात तर सिम्पल तुमचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन असेल किंवा काही गोष्टी मेमराईज करणं असेल, ह्या जर तुम्हाला जमतायत येत आहेत, म्हणजेच तुम्ही मेंटली सायकोलॉजिकली तेवढे फिट आहात. सो फर्स्ट थिंग फिजिकल फिटनेस, सेकंड थिंग मेंटल फिटनेस. पण आता या दोघांपेक्षाही जास्त इम्पॉर्टंट थर्ड थिंग दॅट इज सोशियल वेलबिंगनेस. म्हणजेच सामाजिकरित्या जे म्हणतो आपण की समजा तुम्ही आता फिजिकली फिट आहात, मेंटली पण तुम्ही तेवढे कॅपेबल आहात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, पण सोशियली जर तुम्ही ॲक्टिव्ह नसाल, मग सोशियली ॲक्टिव्ह असणं म्हणजे काय
तर फक्तच फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर रील्स बघणं, इंस्टाग्रामवर माझे आता 1000 फ्रेंड्स आहेत म्हणजे मी सोशली खूप ॲक्टिव्ह आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. सोशल ॲक्टिव्ह असणं म्हणजे काय की तुमचे फ्रेंड्स आहेत का, फ्रेंड्ससोबत तुम्ही टाईम स्पेंड करतात का, आठवड्यातून 1-2दा तरी का असेना पण त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जाणं, खेळणं, किंवा मग आता फक्त फ्रेंड्सच नाही, तुमचे रिलेटिव्ज असतील त्यांच्यासोबत तुम्ही समजा फ्रिक्वेंटली काही कन्व्हर्सेशन करणं, घरातल्या मंडळी त्यांच्यासोबत समजा काही गेम्स खेळणं, मिक्सअप होणं. मग ह्या ज्या गोष्टी आहेत याला आपण म्हणतो सोशल वेलबिंगनेस. म्हणजे आता हेल्थ जर डिफाईन करायची असेल एखाद्या व्यक्तीची की तो हेल्दी आहे की नाही, तर मग आपण त्याला ह्या 3 गोष्टींवरून डिसाईड करणार. फर्स्ट फिजिकल, सेकंड मेंटल अँड थर्ड वन इज सोशल. म्हणून मग आता इथे हेल्थला डिफाईन करताना म्हटलंय बघा, हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस अँड नॉट मेअरली द ॲब्सेन्स ऑफ एनी डिझीज. म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला जर समजा कुठल्याही प्रकारचा रोग नसेल, ॲब्सेन्स ऑफ एनी डिझीज, म्हणजे मग तो कम्प्लिटली हेल्दी आहे असं पण नाही म्हणणार. होऊ शकतं की त्याला एखादा काही रोग नसेल, आजार नसेल, पण समजा तो सोशली ॲक्टिव्ह नसेल किंवा मेंटली समजा तेवढा ॲक्टिव्ह नसेल तरी आपण त्याला हेल्दी नाही म्हणणार. ओके, सो हेल्थ मीन्स व्हॉट, इज इट क्लिअर? येस, ओके. सो नेक्स्ट आपल्याला दिलं आहे आता व्हॉट इज डिझीज. हेल्थ म्हणजे काय ते समजलं. मग आता डिझीज किंवा मराठीत आपण ज्याला रोग किंवा आजार म्हणतो, मग डिझीज कोणाला म्हणणार? तर आता आपण जसं म्हटलं की हेल्थ चांगली असण्यासाठी फिजिकल, मेंटल आणि सोशियली तुम्ही ॲक्टिव्ह असायला पाहिजे. मग डिझीज होणं किंवा डिझीज म्हणजेच काय की जर याच्यात काही डिस्टर्बन्सेस येत असतील, म्हणजे फिजिकली तुम्हाला समजा पोट दुखणं, हातपाय दुखणं, डोकं दुखणं, बॉडी हेडॅक वगैरे जे काय असेल, म्हणजे तुम्हाला फिजिकली काहीतरी त्रास होतोय. अँड सायकोलॉजिकली, आता फिजिकली तुम्ही कम्प्लिटली फिट आहात, ओके, बट सायकोलॉजिकली म्हणजे मानसिक ताण असेल, एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस असेल, खूप विचार करत असणार, फिअरनेस असेल, मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या कशा आहेत तर सायकोलॉजिकली. मग जर समजा तुमचे फिजिकल किंवा सायकोलॉजिकल काही डिस्टर्बन्सेस असतील बॉडीमध्ये, म्हणजे आपल्या ज्या प्रोसेसेस आहेत रेग्युलरली तर त्या व्यवस्थित होत नसतील, लाईफ प्रोसेस व्यवस्थित तुमच्या होत नसतील, मग त्याला आपण म्हणणार की आपल्याला काहीतरी डिझीज झाले. ओके, मग आता डिझीजची तुम्हाला जी डेफिनेशन दिली आहे दॅट इज कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजिओलॉजिकल और सायकोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज डिझीज. इच डिझीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम्स. म्हणजे प्रत्येक आजार जो असेल त्याचे काही सिम्पटम्स असतात, लक्षणं जी म्हणतो आपण. ठीक आहे, मग आता डिझीज कोणकोणत्या प्रकारचे असतील, मग जसं आपण समजा आता याच्या आधी फर्स्ट चॅप्टरमध्ये क्लासिफिकेशन वगैरे स्टडी केलं, मग तसं आता डिझीज म्हटलं म्हणजे काय एकच नसतो, वेगवेगळे डिझीज असतात. मग आता त्यांना कसं क्लासिफाय केलं आहे किंवा मग डिझीजचे टाईप्स वगैरे, मग नेक्स्ट ते आपल्याला आता इथे दिलेलं आहे टाईप्स ऑफ डिझीजेस. ओके, you must have heard that names of various disease like diabetes, common cold, asthma, Down syndrome, heart disease etc. म्हणजे मग आपण हे ऐकलेलं आहे डे टू डे लाईफमध्ये, आपल्या आजूबाजूला कुठे ना कुठे तुम्ही हे ऐकलंच असेल, ह्या डिझीजेसची नावं ऐकलेली असतील. मग आता हे जे डिझीज आहेत तर रिझन अँड सिम्पटम्स ऑफ ऑल दिस डिझीज आर डिफरंट. तर यांची कारणं अँड सिम्पटम्स म्हणजेच लक्षणं वेगवेगळी असतात. मग ती कोणती आणि त्यांचे टाईप्स कोणते ते आपण बघूया. तर टाईप्स ऑफ डिझीज, मग आता इथे फर्स्ट आपण त्यांना कॅटेगराईज केलंय. पहिलं म्हणजे अकॉर्डिंग टू ड्युरेशन, म्हणजे काही डिझीज असतील की जे तुमचे लॉंग टाईमपर्यंत, दीर्घकालीन जे म्हणतो आपण तसे असू शकतात, आणि काही डिझीज असतील की जे खूप शॉर्ट टाईमसाठी असणार. म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल सर्दी खोकला वगैरे असेल, डोकेदुखी असेल, मग आता तुम्हाला ते काय असं 6-6 महिने 2-2 वर्ष त्रास नाही होणार त्या गोष्टींचा. तर सर्दी खोकला डोकेदुखी हे 1-2-3 दिवसात बरं वाटायला लागतं आपल्याला, किंवा मग साधारणतः तुम्हाला मलेरिया डेंग्यू वगैरे असे जरी डिझीज झाले तर आठवड्याभरात किंवा 15 दिवसात बरं वाटतं. पण मग काही डिझीज आहेत लाईक आता कॅन्सर असेल, हार्ट डिझीज असणार, डायबिटीस असेल, मग आता हे काही तुमचे 8-10-15 दिवसात बरे होणारे डिझीज नाही आहेत. कधी कधी ते खूप लॉंग ड्युरेशनपर्यंत असतील, होऊ शकतं की ते इनक्युरेबल पण असतील काही केसेसमध्ये. मग तसे जे डिझीज आहेत म्हणजे अकॉर्डिंग टू ड्युरेशन, की ते शॉर्ट टाईमसाठी आहेत की लॉंग टाईमसाठी, मग त्यावरून आपण इथे 2 टाईप डिसाईड केलेले आहेत, दॅट इज क्रोनिक डिझीज. मग क्रोनिक डिझीज म्हणजेच काय की जे लॉंग ड्युरेशनपर्यंत असणार. ओके, अँड ॲक्यूट डिझीज, मग ॲक्यूट डिझीज म्हणजे जे शॉर्ट ड्युरेशनसाठी असतील त्यांना म्हणणार ॲक्यूट डिझीज.
आता हे झालं ड्युरेशननुसार, काळानुसार. सेकंड आता आहे अकॉर्डिंग टू रिझन, म्हणजे डिझीज होण्याचं कारण काय आहे त्यानुसार. मग आता इथे हेरिडिटरी डिझीज अँड ॲक्वायर्ड डिझीज म्हटलंय. नाव हेरिडिटरी डिझीज मीन्स व्हॉट? हेरिडिटरी म्हणजे अनुवांशिक जे म्हणतो आपण. म्हणजे आता समजा पॅरेंट्स, आई वडील किंवा आजी आजोबा, जे जनरेशन्स आहेत समजा, ज्यांच्यापासून आता आपल्यापर्यंत काही कॅरेक्टर्स जे येतात आपल्या बॉडीत, मग तसं काही डिझीज सुद्धा येऊ शकतात. मग त्यांना म्हणणार हेरिडिटरी डिझीज. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे दिलंय डाऊन सिंड्रोम. आता डाऊन सिंड्रोम काय असतं ते तुम्हाला नेक्स्ट स्टँडर्ड्समध्ये येईल, पण तो एक प्रकारचा डिझीज आहे की जो पॅरेंट्समध्ये असेल तर मग चाइल्डमध्ये असू शकतो. मग त्यांना म्हणणार हेरिडिटरी. सेकंड ॲक्वायर्ड डिझीज. मग ॲक्वायर्ड डिझीज म्हणजे काय? तर हे डिझीज आपल्याला जन्मापासून नसतील, हे ॲक्वायर्ड म्हणजे आपण ते मिळवलेलं जसं म्हणतो मराठीत, की तुमची आता लाईफस्टाईल कशी आहे, फूड कन्झम्पशन कसं आहे, एक्सरसाइज करतात की नाही, जर ह्या गोष्टींमुळे समजा काही डिझीज होत असतील मग त्यांना आपण म्हणतो ॲक्वायर्ड डिझीज. ओके. मग आता इथे ॲक्वायर्ड डिझीजमध्ये फर्दर 2 टाईप्स आहेत. फर्स्ट वन इज इन्फेक्शियस डिझीज अँड सेकंड इज नॉन इन्फेक्शियस डिझीज. मग आता इन्फेक्शियस नावातच दिसतंय आपल्याला की जे इन्फेक्शनमुळे होणार. मग इन्फेक्शन कशामुळे होऊ शकतं? तर ते एअर, वॉटर, फूड किंवा मग काही जसं आपण म्हणतो इन्सेक्ट्स, मॉस्किटोज वगैरे जे असतील त्यांच्यामुळे जर ते पसरत असतील असे डिझीज. म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल आपल्याला कोरोना वगैरे माहिती, सगळ्यांनी अनुभव केलाय की व्हायरसेसमुळे तो डिझीज स्प्रेड झाला पूर्ण कंट्रीमध्ये, पूर्ण वर्ल्डमध्ये. मग तसे डिझीज असतील त्यांना आपण म्हणतो इन्फेक्शियस डिझीज. फॉर एक्झाम्पल कॉमन कोल्ड, फ्ल्यू, डेंग्यू. ओके. नंतर नॉन इन्फेक्शियस डिझीज म्हणजे जे न पसरणारे. जसं आता फॉर एक्झाम्पल तुमच्या गल्लीत एखाद्याला डायबिटीस असेल कोणाला, मग असं तर नाही ना की लगेच आपल्या घरात डायबिटीस येईल, लगेच मग दुसऱ्या दिवशी परत तिसऱ्या घरात कोणाला डायबिटीस होतोय. तर हे डिझीज असे पसरणारे नसतात, मग त्यांना आपण म्हणतो नॉन इन्फेक्शियस डिझीज. ओके. मग त्याचे एक्झाम्पल डायबिटीस, हार्ट डिझीज. आता हे झालं टाईप्स ऑफ डिझीज. नाव नेक्स्ट आपल्याला आता काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. हाऊ डू द फॉलोइंग डिझीजेस स्प्रेड? मग तुम्हाला काही नावं दिलीत लाईक हेपेटायटिस, मलेरिया, स्कॅबिस, टीबी, डेंग्यू, डिसेंट्री, रिंगवॉर्म, स्वाईन फ्ल्यू. मग आता हे डिझीज कसे पसरतात हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती असेल तर ठीक आहे, नसेल माहिती तर आपण चॅप्टरमध्ये ते शिकणारच आहोत आता. पण हे सगळे जे डिझीज तुम्हाला दिलेले आहेत तर हे इन्फेक्शियस डिझीज आहेत, म्हणजे ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे पसरतात. मग ते फूडमधून असेल, वॉटरमधून असेल, एअर असणार किंवा मग अदर इन्सेक्ट्स असतील. व्हॉट डू वी मीन बाय पॅथोजन्स? मग आता हा वर्ड आपल्याला लास्ट म्हणजे आपलं जे फर्स्ट चॅप्टर होतं त्यात पण आपण बघितलेलं. पॅथोजन्स म्हणजे काय? की डिझीज प्रीड करणारे म्हणजे पसरवणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील त्यांना आपण म्हणतो पॅथोजन्स. ओके. थर्ड वन, व्हॉट डू वी मीन बाय इन्फेक्शियस डिझीज? मग इन्फेक्शियस डिझीज कोणाला म्हणणार? तर आताच मगाशी सांगितलं तुम्हाला की एअर, वॉटर, फूड वगैरे मधून पसरणारे डिझीज. ओके. मग आता आपण ह्या इन्फेक्शियस डिझीजचे म्हणजे काही टाइप्स वगैरे आहेत आपल्याला. त्याआधी इन दिस एरिया स्मॉल ड्रॉपलेट्स आर वेपराइज इनटू फाईन मिस्ट. मिस्ट रिमेन्स इन द एअर फॉर सेव्हरल मिनिट्स टू फ्यू आवर्स. मग आता इथे जी इमेज दिली आपल्याला, म्हणजे आता हा एक व्यक्ती आहे की तो आता समजा थुंकतोय, स्पिटिंग करतोय. मग आता त्याचा काय इफेक्ट होऊ शकतो की जर समजा ह्या व्यक्तीला एखादा डिझीज असेल, एखादा पसरणारा डिझीज असेल, इन्फेक्शियस जे म्हणतोय आपण, मग जर त्या व्यक्तीला तो डिझीज असेल आणि तो व्यक्ती पब्लिक प्लेसेसमध्ये कुठे समजा स्पिटिंग करतोय, थुंकतोय, तर आता त्या थुंकीमध्ये जे स्मॉल ड्रॉपलेट्स असतील तर त्यात ते रोग पसरवणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असू शकतात. आयदर ते व्हायरस असतील, बॅक्टेरिया असतील. मग आता ते जे ड्रॉपलेट्स म्हणजे इथे आता मिस्ट म्हटलेलं आहे की इथे जसं इमेजमध्ये आपल्याला हे स्मॉल ड्रॉपलेट्स दिसत आहेत, मग ते काही मिनिटं किंवा काही तासांपर्यंत त्या एअरमध्ये असू शकतात. मग इमॅजिन करा की तो व्यक्ती ज्याला डिझीज आहे तो थुंकतोय आणि जर एअरमध्ये ते मायक्रोब्स ज्यांच्यामुळे तो डिझीज पसरतोय ते जर तिथेच राहत असतील काही वेळापर्यंत, मग तिथे आजूबाजूला जे लोक श्वास घेत आहेत, रेस्पिरेशन करतायत, तर त्यांच्या रेस्पिरेटरी सिस्टीम्समध्ये हे मायक्रोब्स एंटर करतील आणि त्या व्यक्तींना सुद्धा ते डिझीज होऊ शकतात. म्हणजे मग हे एक रिझन आहे डिझीज स्प्रेड होण्याचं. ओके. मग आता कोणकोणते असे इन्फेक्शियस डिझीज आहेत ते आपण बघूया. तर इथे पूर्ण एक चार्ट दिलाय आपल्याला. त्यात पहिले तर इन्फेक्शियस डिझीजेस त्याची डेफिनेशन आहे बघा. डिझीजेस स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड ऑर वेक्टर्स. मग आता कंटॅमिनेटेड म्हणजे काय?
तर दूषित, प्रदूषित जे म्हणतो आपण, पोल्युटेड. मग तसं एअर असेल, वॉटर असेल किंवा फूड असेल, मग त्यामुळे पसरणारे. ऑर वेक्टर्स, मग आता इथे हा जो वर्ड यूज केलाय बघा, वेक्टर्स. मग हे वेक्टर्स म्हणजेच काय की इन शॉर्ट जसं आपण इन्सेक्ट वगैरे म्हणतो, ठीक आहे, म्हणजे जसं आता डास वगैरे असतील, मॉस्किटोज असतील की ज्यांच्यामुळे डिझीज स्प्रेड होतात, मग त्यासाठी इथे वर्ड यूज केलेलं आहे वेक्टर्स. इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज इन्फेक्शियस डिझिजेस. मग आता त्यातलं सगळ्यात पहिलं आपल्याला डिझीज दिलंय ट्युबरक्युलोसिस. मग आता इथे डिझीज, त्यांची नावं, ते कोणत्या पॅथोजनमुळे होतात, नंतर मोड ऑफ इन्फेक्शन, कसे ते पसरतात, त्यांचे सिम्पटम्स, लक्षणं काय काय असतील, एखादा डिझीज झाल्यावर आपल्याला कसं समजेल, आणि फायनली मग आपल्याला इथे प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट दिलेत, म्हणजे मग आपण त्यांना कसं कंट्रोल करू शकतो. मग आता ट्युबरक्युलोसिस हा जो डिझीज आहे तर तो कोणत्या पॅथोजनमुळे होईल, तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय. मग आता हे मायक्रोबचे नाव आहे, हे नावं तुम्हाला थोडी लक्षात ठेवायला लागतील, कारण बऱ्याचदा तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा मग MCQ टाईपच्या क्वेश्चन्समध्ये हे नावं विचारतात. मग आता इथे पॅथोजन झालं. नेक्स्ट आता मोड ऑफ इन्फेक्शन, म्हणजे हे डिझीज कसे पसरणार, तर स्पिटिंग बाय पेशंट, जसं आत्ताच आपण बघितलं मागच्या स्लाइडवर. देन थ्रू एअर, म्हणजे मग हवेतनं पसरतील. देन प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट, म्हणजे ज्या व्यक्तीला तो डिझीज झालेला असेल त्या व्यक्तीसोबत जर तुमचा प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट, म्हणजे जास्त वेळ जर समजा तुम्ही त्यासोबत राहत असाल, असं नाही की तुम्ही एकदा त्याला भेटले आणि लगेच तुम्हाला तो डिझीज होतोय, तसं नाही, पण जर समजा डेली तुमचं त्या व्यक्तीसोबत बसणं उठणं असेल, किंवा मग शेअरिंग ऑफ मटेरियल्स, म्हणजे एकाच घरात आपण राहतोय आणि मग एखाद्या फॅमिली मेंबरला डिझीज झाला असेल, मग त्यासोबत आपण समजा बऱ्याचदा आता समजा क्लोथ्स असतील, टॉवेल असेल, बेडशीट असणार, किंवा मग खाण्याच्या प्लेट्स असतील, ह्या गोष्टी आपण शेअर करतो घरात. मग आता जर त्यांना इन्फेक्शियस डिझीज असेल आणि आपण ते मटेरियल्स शेअर करतोय, म्हणजे मग आपल्याला पण ते डिझीज होण्याचे चान्सेस आहेत. ओके, दॅट इज शेअरिंग ऑफ मटेरियल. सिम्पटम्स, आता जर हा डिझीज झाला असेल तर मग कसं समजेल, ते म्हणजेच सिम्पटम्स, किंवा त्याला मराठीत आपण म्हणतो लक्षणं. फर्स्ट क्रोनिक कफ. मग क्रोनिक कफ म्हणजे काय, कफ काय असतं ते माहिती आहे आपल्याला. मग क्रोनिक कफ म्हणजे जास्त दिवसांपर्यंत, दीर्घकालीन जे म्हणतो आपण. मग तसं जर समजा जास्त दिवस कफ म्हणजे किंवा खोकला वगैरे राहत असेल, आता हे ट्युबरक्युलोसिस जे आहे त्याला शॉर्टमध्ये आपण TBचा रोग असं म्हणतो. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल कधी, आता तेवढं नाही आहे, पण पहिले खूप होतं. जसं आता कोरोना खूप पसरला, तसं हे TBचा रोग पहिले खूप पसरलेला. पण मग ते एक सिम्पटम आहे की क्रोनिक डिझीज. आता बरेचसे TV मध्ये ॲड वगैरे पण येतात की जर तुम्हाला 21 दिवसांपेक्षा जास्त खोकला राहत असेल तर तुम्ही TBची टेस्ट करणं मस्ट आहे. म्हणजे हे एक त्याचं सिम्पटम आहे की क्रोनिक कफ. नंतर ब्लडी स्पिटिंग. ब्लडी स्पिटिंग म्हणजे थुंकीमध्ये रक्त येणं, ठीक आहे. जेव्हा थुंकतो आपण, मग त्या पेशंटला थुंकल्यानंतर त्याच्या स्पीटमध्ये असे स्मॉल स्मॉल ड्रॉपलेट्स दिसतील ब्लडचे, त्याला म्हटलंय ब्लडी स्पिटिंग. देन इमॅशिएशन म्हणजेच काय की अशक्तपणा जे म्हणतो आपण मराठीत. देन डिफिकल्टी इन ब्रीदिंग, श्वास घ्यायला त्रास होणं. मग जर अशा गोष्टी जर समजा ऑब्झर्व होत असतील, म्हणजे असू शकतं की त्या व्यक्तीला ट्युबरक्युलोसिस झालंय. मग आता याचे प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, म्हणजे त्याचा आपण सारवार कशी करू शकतो. ओके, मग आता पहिलं तुम्हाला दिलंय BCG वॅक्सिन. जसं आता तुम्हाला माहितीच आहे की बरेचसे जे डिझीज आहेत त्यांचे वॅक्सिन्स घेतलेले असतात आपण, मग तशी ही वॅक्सिन BCGची वॅक्सिन. देन आयसोलेशन ऑफ पेशंट. आयसोलेशन म्हणजेच काय की त्या पेशंटला एक वेगळं ठेवणं. जसं कोरोनामध्ये ज्याला कोरोना झाला त्याला एका रूममध्ये वेगळं ठेवलं जायचं की तिकडेच त्यांना मग औषध वगैरे असेल, जेवण असेल, किंवा थोडं 10-15 दिवस 20 दिवस त्यांना वेगळं ठेवलं म्हणजे तो स्प्रेड नाही होणार. मग तसं आयसोलेशन म्हणजे सेपरेशन म्हणतो आपण इन शॉर्ट. अँड रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट. मग आता हा जो वर्ड आहे डॉट, तर हे एक प्रकारची ट्रीटमेंट आहे. ओके, डॉट म्हणजे डायरेक्ट ऑब्झर्वेटरी थेरपी. म्हणजे आता बऱ्याचदा असतं बघा की डॉक्टर लोक आपल्याला औषध देतात, मग आपण घरी जाऊन ती औषधं खातो, किंवा मग बरेच लोक असतात ते की ते घेत पण नाही आणि डॉक्टरला सांगतात की आम्ही औषधं घेतोय. मग आता हे डॉट म्हणजे हा एक प्रोग्राम आहे डायरेक्ट ऑब्झर्वेटरी थेरपी. म्हणजे जे डॉक्टर्स आहेत गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल्समध्ये वगैरे, तर ज्यांना ट्युबरक्युलोसिस असेल त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलवलं जायचं. डॉक्टर त्यांच्या समोर त्यांना स्वतः औषधं घ्यायला सांगायची. म्हणजे त्यांना नुसतं औषध देऊन घरी नाही पाठवणार, औषध दिल्यानंतर त्या डॉक्टरांच्या समोरच घेणं भाग आहे. मग त्याला म्हटलंय डायरेक्ट ऑब्झर्वेटरी थेरपी, शॉर्टमध्ये म्हणतात डॉट. आणि मग हे असं केल्यामुळेच जे ट्युबरक्युलोसिसचं प्रमाण आहे
ते आता नाहीसं झाले, नाहीतर मग पहिले ते खूप जास्त होतं. ओके, मग आता जसा हा फर्स्ट डिझीज झाला ट्युबरक्युलोसिस. नाव सेकंड आपल्याला दिलेलं आहे हेपेटायटिस किंवा ज्याला आपण म्हणतो जॉन्डिस. मग आता याचे पॅथोजन्स कोणते? तर हेपेटायटिस व्हायरस ABCDE म्हणजे हे व्हायरस आहेत ज्यांच्यामुळे हा रोग आपल्याला होतोय, त्यांचे हे टाईप्स आहेत, ही व्हायरस ABCDE. मोड ऑफ इन्फेक्शन कशामुळे पसरणार? तर पहिलं दिलं आहे आपल्याला कंटॅमिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ निडल्स, ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे दूषित पाणी असेल किंवा शेअरिंग ऑफ निडल्स म्हणजे आता तर तसं होत नाही, पण पहिले करायचे डॉक्टर्स की इंजेक्शन दिल्यानंतर तेच निडल्स समजा गरम पाण्यात वगैरे उकडून परत रियूज केलं जायचं, पण त्याने पण चान्सेस असायचे की एखाद्या व्यक्तीला ते इंजेक्शन दिलं, सिरिंज यूज केली आणि तेच त्याला हेपेटायटिस असेल दुसऱ्या पेशंटसाठी यूज केलं तर त्याला पण होऊ शकतं. मग ते झालं शेअरिंग ऑफ निडल्स. अँड ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजेच आता ब्लड डोनेशन जे म्हणतो आपण की जर एखाद्या व्यक्तीला हेपेटायटिस असेल आणि तेच ब्लड एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला डोनेट केलं गेलं तर त्याला देखील हेपेटायटिस होऊ शकतं. म्हणून ब्लड डोनेशन करताना ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे टेस्ट केले जातात आणि तेव्हाच ब्लड डोनेट केलं जातं. मग आता याचे सिम्पटम्स काय काय असतील? तर पहिलं आहे ॲनोरेक्झिया. मग आता ॲनोरेक्झिया म्हणजे काय की भूक न लागणं किंवा भूक मंदावणे म्हणतो आपण त्याला, की त्या व्यक्तीला भूक लागत नाही जास्त. येल्लो युरिन, नंतर जनरल विकनेस म्हणजेच अशक्तपणा, नॉझिया म्हणजेच मळमळ होणे जे म्हणतो आपण, देन वॉमिटिंग अँड ग्रे स्टूल. ठीक आहे, म्हणजे मग आता ह्या गोष्टी जर समजा दिसत असतील पर्टिक्युलरली म्हणजे त्या व्यक्तीला हेपेटायटिस असू शकतो. देन प्रिव्हेन्शन कसं करणार म्हणजे कसं आपण थांबवू शकतो या डिझीजला? तर ड्रिंकिंग बॉईल वॉटर, हे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, डॉक्टरकडे गेलो की ते आपल्याला सांगतात पाणी उकळून प्या. मग त्याचं कारण काय की जेव्हा आपण वॉटर बॉईल करतो तर त्या वॉटरमध्ये जे मायक्रोब्स असतील, डिझीज स्प्रेड करणारे पॅथोजन्स असतील ते किल होतात, म्हणजे ते वॉटर एक प्रकारे ड्रिंक करण्यासाठी मग प्युअर असणार. ओके, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स म्हणजे हँडवॉश वगैरे करणं, ते तर आपल्याला आता सवय झालीच आहे. आपण जेवणाआधी वगैरे किंवा खेळून आलो बाहेरून तर आपण प्रॉपरली हँड वॉश करतो. मग त्याचं रिझन काय की आपल्या हातांवर सुद्धा ते मायक्रोब्स असू शकतात की जे डिझीज स्प्रेड करतील. ओके, देन थर्ड वन इज डिसेंट्री. मग डिसेंट्री म्हणजेच काय? जुलाब जी म्हणतो आपण. ओके, मग आता पॅथोजन्स कोणकोणते? तर बॅक्टेरिया, व्हायरस, शिगेला, बॅसिलाय, अँटाअमिबा, हिस्टोलिटिका. आता ही नावं आपण मागच्या चॅप्टरमध्ये पण बघितलं. ओके, मग आता हे काही बॅक्टेरिया किंवा व्हायरस वगैरेमुळे होणारे डिझीज. नंतर मोड ऑफ इन्फेक्शन कशामुळे पसरेल? तर कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर म्हणजे दूषित अन्न असेल किंवा पाणी असणार. सिम्पटम्स वॉटरी स्टूल, पेन इन ॲबडॉमिन म्हणजे पातळ जुलाब होणं असेल किंवा मग पेन इन ॲबडॉमिन म्हणजे पोटात दुखत असेल त्यामुळे, म्हणजे हे एक त्याचं सिम्पटम आहे. आणि लास्टला आता प्रिव्हेन्शन दिलं आहे आपल्याला की ड्रिंकिंग बॉईल वॉटर, देन प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड अँड ORS कन्झम्पशन. मग आता ड्रिंकिंग बॉईल वॉटर माहिती आपल्याला, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड. मग आता हे जर समजा कंटॅमिनेटेड फूड असेल तर होणार, म्हणून मग तुम्ही फूड प्रॉपरली व्यवस्थित क्लीन असेल तशा ठिकाणी स्टोअर करणं, ड्राय एन्व्हायरमेंट असेल, प्रॉपर सनलाईट येत असेल अशा ठिकाणी ठेवणं, म्हणजे मग फूडमधून डिझीज स्प्रेड होण्याचे चान्सेस कमी होतील. ORS कन्झम्पशन. आता ORS माहिती असेल बऱ्याचदा बघा की जेव्हा उन्हाळ्यात आपल्याला डिहायड्रेशन होतं, पाण्याची कमतरता होते शरीरात, तर डॉक्टर्स आपल्याला ते एक पावडर देतात, इलेक्ट्रोलाइट्स देतात आणि सांगतात की दिवसभर हे पाण्यात टाकून तुम्ही पित राहा. मग ते ORS जे असतं ते ORS कन्झम्पशन. कारण इथे तुम्हाला दिलेलं आहे की इथे सिम्पटम्समध्ये वॉटरी स्टूल म्हणजे त्या व्यक्तीला जास्तीत जास्त त्यातल्या बॉडीचं जे वॉटर आहे ते कमी झालेलं असतं, म्हणून मग हे ORS कन्झम्पशन दिलं जातं. नेक्स्ट इज कॉलेरा. हे कशामुळे होईल आता पॅथोजन? तर विब्रिओ कॉलेरी. मग आता या पॅथोजनच्या नावावरूनच डिझीजचं नाव दिलंय कॉलेरा. त्याचे इन्फेक्शन्सचे मोड कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. मग आता लक्षात ठेवा बरेचसे डिझीज जे आहेत इन्फेक्शन्स, तर आता इथे तुम्हाला कॉमन काही गोष्टी आहेत, जसं इथे मोड ऑफ इन्फेक्शनमध्ये तुमचे कंटॅमिनेटेड वॉटर अँड कंटॅमिनेटेड फूड हे एक आहेच, म्हणून तुम्ही ह्या मोस्टली जे पण डिझीज आहेत सगळ्यांमध्ये हे एक तुम्हाला लक्षात ठेवायचे की फूड आणि वॉटरमुळे पसरतात. नंतर मग इकडे प्रिव्हेन्शनमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकतात की ड्रिंकिंग बॉईल वॉटर वगैरे असेल, ठीक आहे. नंतर हायजीन वगैरे ठेवणं, क्लिनलीनेस ठेवणं, ह्या गोष्टी आपण मेन्शन करू शकतो. आता इथे सिम्पटम्स दिलेत आपल्याला, वॉमिटिंग, सिव्हिअर डायरिया, क्रॅम्प्स इन लेग्स. देन प्रिव्हेन्शनमध्ये दिले फॉलोइंग हायजिनिक प्रॅक्टिसेस, म्हणजे जसं आपण डेली समजा
आंघोळ करणं असेल, नखं कापणं असेल, शरीराची स्वच्छता ठेवणं, केस कापणं, म्हणजे हे आपले डेली प्रॅक्टिसेस आहेत हायजीनसाठी. देन अवॉइडिंग ओपन प्लेस फूड. मग आता हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याचदा आपण ओपन प्लेसेसवर म्हणजे जिथे समजा असंच रँडमली फूड स्टॉल वगैरे असेल तिथे खातो. मग ते तुमचे समोसा, कचोरी, पाणीपुरी, एनिथिंग जे काय असेल, तुम्ही जर ते प्रॉपरली समजा तिथे त्यांनी कव्हर केलेलं असेल तशा ठिकाणी खात असाल तर ठीक आहे. पण मग समजा बाजूलाच गटार वाहते, तिथेच तो पाणीपुरीवाला उभा आहे, तिथेच तुम्ही मस्त मजेने ते खातायत, मग होऊ शकतं की तिथलेच मायक्रोब्स तिथे येतील आणि तेच तुमच्या बॉडीमध्ये एंटर करतील. म्हणून मग ओपन प्लेसवर जे फूड असेल ते अवॉइड करा. देन ड्रिंकिंग बॉईल वॉटर, वॅक्सिनेशन वगैरे ऑलरेडी आपण डिस्कस केलं. आणि लास्ट तुम्हाला दिलं आहे आता टायफॉईड. आता टायफॉईड बऱ्याचदा पावसाळ्यात वगैरे सुरुवातीला होतो, म्हणजे साथ येते, टायफॉईड बऱ्याच लोकांना जाणवतो. मग आता हे टायफॉईड कोणत्या पॅथोजनमुळे होतं आहे, तर सॅल्मोनेला टायफाय. मग आता हे बॅक्टेरियाचे नावच आहे टायफाय, त्यावरून नाव दिलेलं आहे टायफॉईड. आणि याचं मोड ऑफ इन्फेक्शन कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, जसं आपण ऑलरेडी बघितलं आहे. देन याचे आता सिम्पटम्स काय असतील, तर ॲनोरेक्झिया म्हणजेच भूक न लागणं, हेडेक असेल म्हणजे डोकेदुखी, देन रॅश ऑन ॲब्डोमेन, नंतर डिसेंट्री, फेवर अप टू 104 डिग्री फॅरेनहाइट म्हणजे ताप येणं. ओके. नंतर प्रिव्हेन्शनमध्ये दिलं आपल्याला ड्रिंकिंग क्लीन वॉटर, वॅक्सिनेशन अँड प्रॉपर डिस्पोजल ऑफ सेवेज, म्हणजे सांडपाणी जे असेल घरातलं ते प्रॉपरली डिस्पोज करणं. कारण बऱ्याचदा बघा की घरातून सांडपाणी बाहेर जाण्याची जी पाईपलाईन असेल ती कुठे फुटलेली असते, काही असेल, मग ते खराब वॉटर जे असणार कंटॅमिनेटेड ते त्या पाईप्समधून बाहेर येतं आणि मग तिथे समजा ते मायक्रोब्स ग्रो करतात आणि मग आपल्या घरात एंटर करतील. म्हणजे मग हे तुमचे आता काही इन्फेक्शियस डिझीज, त्यांचे मोड ऑफ इन्फेक्शन्स, नंतर प्रिव्हेन्शन, ट्रीटमेंट वगैरेचा पार्ट आपण बघितला. ओके. नेक्स्ट तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली बघा, प्रिपेअर सिमिलर टेबल ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट वेरियस डिझिजेस लाईक मलेरिया, प्लेग अँड एड्स. मग आता मलेरिया, प्लेग आणि एड्स हे जे डिझीज आहेत तर त्यांच्याबद्दल तुम्ही काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करा आणि जसं आपण चार्ट आपण आता शिकलो तसा चार्ट तुम्ही प्रिपेअर करा. मग इथे मी तुम्हाला ऑलरेडी आता हा एक चार्ट दिला आहे, हे तुम्ही पॉज करून लिहू शकतात. तर हा होता आपला पार्ट 1. पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये आपण आता काही इम्पॉर्टंट डिझिजेस लाईक डेंग्यू, मलेरिया, एड्स, रॅबीज, स्वाईन फ्लू यांच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर पार्ट 2ची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच आपले मॅथ्सचे प्रॅक्टिस सेट वगैरे सॉल्व केलेले सगळी पूर्ण प्लेलिस्ट आपण क्रिएट केली आहे, त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे जाऊन ते चेक करू शकतात. तर अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.